नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगची सुरुवात होते माझ्या सर्दीनं. 2 दिवस झालं मला सर्दी झाली. 2 नाही 3 दिवस झालं आणि एवढी बेकार लेवलची सर्दी झाली. मला कळतच नाही मला सर्दी कशी काय झाली. फक्त 2 वेळाच पावसात भिजलेलो ना. आईस्क्रीम खाल्लेस म्हणलं. हा, आणि एकदा आईस्क्रीम खाल्लेलं, पण मला कळतच नाही सर्दी कशामुळे झाली. आईस्क्रीम खायचं नाही का? पावसात भिजायचं नाही का? जाऊ दे, नाही खायचं. तर आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात होते नाश्त्याने, म्हणजे पोह्याने. निकितानं पोह्याची तयारी केली मस्त पैकी. आणि तुम्हाला आता कळत असेल याच्यावरून आज नाश्ता बनतोय, म्हणजे आज जेवण बनणार नाही. गालावर कळी. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. असं काही नाहीये, आज बाहेर चाललोय. नाश्ता आम्ही कधीच बनवत नाही, तर आज बाहेर चाललोय, जरा काम आहे. म्हंटल नाश्ता तरी करून जावं, पुढचं जेवणाचं बघू तिकडच्या तिकडं. तर आम्ही आज चाललोय खासरेच्या ऑफिसला. निकिताचं एक शूट आहे 2 दिवसांनी. रीडिंग चालू आहे कालपासून, आणि असल्या सर्दीत सुद्धा मी तिला तिकडे पर्यंत घेऊन जातोय. आणि मला सर्दी आहे त्याचं काय? निकिताला पण सर्दी आहे त्याचं काय? मला पण असते अहो सर्दी. मला तर कायम असते. ह्याला तरी वर्षात एकदा होते. काय सांगू त्रास. आता मंदार तुला कळला असेल त्रास सर्दीचा? हो, मला कळला. मला 2-3 दिवसातच कळला. आईस्क्रीम मुळेच झाली, बाकी काय नाही. मिरची जरा बारीक चिरलीस तर. चिरू का बारीक? बारीकच पाहिजे, मला कारण वाटलं आपण तू तळतो मिरची. नाही लागेल ना का? बस बघा तिखट होईल. आमची मम्मी व्लॉगचं नाव काढले की तेवढी खुश असते. बोल की. तुला व्लॉग मध्ये घेतोय. कसं आहे बघितलं का? आणि आज आम्ही लकी ड्रॉ साठी आजोळे कुपन काढणार आहोत. पप्पा कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? बाबा आणि हे आमचं घर आहे. दिसतंय का? हे आमचं अंगण आहे. ती आमची 7 नंबरची बुलेट आहे. बोला की, व्लॉग मध्ये बोलाय काहीतरी. बर बर. काय हो? बर बर, चालतंय. काय नाही काय नाही, करतो परत कॉल निवांत. ओके चालतंय, येऊ का? असे आमचे अम्मी अब्बू फक्त मी व्लॉग काढताना खूप खुश असतात. खरं ठरलं की रे. हा? तू बोललास बघा दाखवतो, आणि खरंच व्लॉगचं नाव सांगितलं. हसायला लागलं. अरे वा वा मस्त. उठून झालं वेळ, मी भैया व्लॉग करायला लागलोय. तू व्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओ मध्ये व्लॉग करायला लागलोय. व्लॉगच्या व्हिडिओ मध्ये आता तू सध्या लाईव्ह. काय म्हणतात, कसा आहेस तू? कसा? अरे छान आहेस का तू? अरे छानच आहे. बोल ना अजून काहीतरी. काय नाही, कसं दिवसाची सुरुवात झालेली आहे. मग मी म्हटलं जरा आवडून नाश्ता बिष्टा करायला यावं का काय तुमच्याकडे. या या. आम्ही आज जरा लवकर बाहेर जाणार आहे, त्याच्यामुळं. अरे लवकर काय, आपलं शूट करायचं होतं ना. आज नाही, उद्या. अरे अरे आज शनिवार आहे. अरे मी विसरलो चिन्याला का. निकिताने शेंगदाणे करपवले. हे करपलेले नाही, करपलेले. तू फोडून बघ की, फोडून बघ. फोडून काय बघायचंय? बर ठीक आहे. फुलपट असतं ते, फक्त ब्राऊन ब्राऊन ब्राऊनच पाहिजेत की नाही? फुकटची एनर्जी काय भाजू दे जरा. अजून जी भाजायला पाहिजे ती भाजत नाही. गप शिजलेत रे ते. बघा बिहाइंड द सीन काय असते विषय. काही नसतो विषय. नाश्ता करणार आहे.
मी आणि निकिता आता. आता आम्ही दोघं पोहे एन्जॉय करणार आहोत. विथ निंबू का रस? निंबू खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. निंबू खात चला. ओके. विटॅमिन सी मिळतं. निंबू खात चला. अजून खोकला येतो. निंबू खात चला. निमुडा 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 निमुडा. वा, आम्ही नवीन बिन बॅग आणली. कशी झाली आता तू सांग, तुझा रिव्ह्यू सांग पहिला. खरा खरा मला रिव्ह्यू तुझ्याकडनं पाहिजे. खरा खरा. खरा रिव्ह्यू चांगलेच झाले, काय वाईट आहे, छान झाले, खाऊन बघ. ठीक आहे, छानच झालेत. मी पहिला घास खाऊन झालाय माझं. व तिलाच प्रॉब्लेम असू शकतो कदाचित मिठाचा, जो मला अजिबात नसतो कधी. मी जरा मीठ खाते, जास्त कमी वाटलं. खात जाऊ नकोस. नाही, चहा सुद्धा माझं मला ठेवायला लागतंय. ए असलं बोलू नकोस. आणि वांगणं मोठ्यानं म्हणते असलं बोलू नकोस. अरे याला काय अर्थ आहे? रोज मी देते, हे दिसत नाही व्लॉग मध्ये. आज एकदा करतोय तर दाखवते, सांगून दाखव. चहा उकळायला लागलाय. सांगलीचा स्पेशल जीएस चहा. जीएस चहावाल्यांनी मला स्पॉन्सरशिप दिली पाहिजे खरं तर. हा ना, ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे मला. मंदार GS चहाचा. तू पुण्यात सांगलीचा पण असून आहे. पुण्यात नाही मिळत तरी सुद्धा जीएस चहा आणतो आम्ही आठवड्यात. आता दूध टाकले चहामध्ये, चहा उकळतोय. साखर ही कुठल्याही गोष्टी टाकताना, खीर असो, शिरा असो, काही असो, सगळ्यात शेवटी टाकायची. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? उन उन वटातून गुलाबी धांदल वाफाळला पिर माझी मोगरी मलमल. मंदार मस्त खारी खातोय. चहा खारी इज लव. लव. आणि आता आम्ही आलो आहोत लोकेशनला, जिथं एका ब्रँडची रील शूट आहे. खरं तर आधी पण केलेलं, पण ते थोडं करेक्शन्स आहेत, त्यामुळे आज परत आलोय. अयो, आताच तुम्ही माग बघितलं, एक कुत्र जे माणूस कुत्र्याला लय घाबरते त्याच्याच माग कुत्रा आले आणि बापरे. गाडी डायरेक्ट चिन्मयने गाडी सोडून दिली. आणि निकिताने ते फोन मध्ये कॅप्चर केलंय बरोबर. आम्ही पण तसं झालं, जास्त गाडी पळवली. होतं कुत्रं. गाडी नाही गाडी पळवली की कुत्र माग लागते. नाही, हे गाडी कुत्र दिसले की ही गाडी पळवते. आणि असा विषय आहे. त्याला ते व्हिडिओ आठवते पाय धरलेला. पण हे कशाला कुत्रे पाहिजे? मी नंतर डास डायनोसर हे गार्डन मध्ये नको. बापरे. बर, चला आता शूट करतो. चिन्या, अशा तऱ्हेने आमचं जे शूट होतं रीलचं ते चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. ज्या फोन मध्ये रील शूट केला त्याच फोन मध्ये ब्लॉग शूट करतोय. त्याच्यामुळे बीटीएस नाही दाखवू शकतो जसं आपल्याकडे असते नाही करणार. मला ते कॅरेक्टर वन लाईन ऍक्टर. हो लय 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 वन लाईन ऍक्टर. मग माझे मोनोलॉग तुला माहित नाही अजून. बर, चल घे. कैसे बताऊ मी तुझे. पहिला हा तर घे. अरे हे बघ ना, त्या अंतर्भग झाले. अंतर्गत. सांगू इच्छितो की माझी आतुर इच्छा होती की मी मनीचे व्लॉग मध्ये Feature. कधीतरी पदार्पण करावं, पण असं कुत्र माग लागल्यासारखं एंट्री आज ही पहिल्यांदाच. एवढी धडाकेबाज एंट्री. अक्षरशः गाडी सोडून एंट्री केलेली आहे, चालती गाडी. ते पण तुम्ही बघितलं असेल. डेंजर आणि तुम्हाला जर वाटत असेल की याला कोणी कुत्र विचारत नाही तर विचारते, मागेही लागते. उन्हाळा वाटतोय एकदम कडक. उन्हाळाच आहे, ऑक्टोबर हिट चालू आहे. सॉरी, ज्यूस पितीये आणि उन्हाळ्यामध्ये कडक चहा. काट्याने काटा. आणि मंदारने पिलेलं आहे पाणी. तर आम्ही आमचं ते ब्रँडचं शूट होतं ते शूट कम्प्लीट केलं आणि आता घरी आलोय. खरं तर खासरेला जायचं होतं, पण एवढे एक्स्ट्रीम लेवलचं ऊन आहे. तर बघू आता थोड्या वेळाने डिसाइड करू. तोपर्यंत बाय बाय. टाटा. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय?